पूर्ण बघायला तुम्ही आम्ही ऑफ रोडिंग करत चाललो हे बघा. पूर्ण गावातून शेतामधून आम्हाला इथे रस्ता भेटत नाही. आम्ही केवढा चाललो. आम्ही पूर्ण गोल गोल फिरतोय. आम्हाला माहितच नाही रस्ता. चाय वरती शायरी बोलना रहा था. गौर फरमाइए थोड़ा. आप देख सकते हो चाय यहाँ पे है. आर्यन बुआ होऊन जाऊन दे. मित्रांनो गरमी आली आणि गरमीमध्ये आपण फिरायला नाही गेलो असं कधी झालंय काय? नाही. तर मागच्या टायमाला आपण जसं की तुम्हाला माहिती आहे गावाला गेलेलो फिरायला आणि बऱ्याच ठिकाणी गेलेलो. या टायमाला समर आलेला आहे आणि समरमध्ये एप्रिल म्हणजे आज दिनांक आहे 27 एप्रिल. रात्रीचे वाजलेले आहेत 12 म्हणजे 12 थोडं 5 मिनिटं बाकी आहेत. तर आपण जाणार आहोत उद्या. मी आता इंट्रो देतो. आपण उद्या जाणार आहोत कुठे तर विलाला. आणि कुठला ग्रुपवर जाणार आपण जसं की तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिला मी जी विलाची व्हिडिओ बनवलेली फॅमिलीसोबत पिकनिक होतो ऐसी इथे तुम्हाला व्हिडिओ भेटत असेल. वरती आय बटनवर क्लिक करा तुम्हाला ती व्हिडिओ भेटेल. तर त्याच आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत आपण जाणार आहोत विलाला. आणि मस्तपैकी धमाल आहे. बऱ्याच दिवसांना ट्रिप प्लॅन झाली म्हणजे जवळपास आम्ही ते 2023ला गेलो 24ला मी नाही गेलो आता 25 झालेलं आहे आणि ते विलाला जाणार आहोत. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. जसं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल प्रज्ञेश पवार ब्लॉग्स. आणि मस्तपैकी जाऊया आपण. आता वाजलेले आहेत. मी उद्या कामाला जाणार हाफ डे घेणार आणि सरळ आपण जाणार आहोत विलाला. तर मग कुठे जाणार आहे कसं जाणार आहे संपूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि बाकी धमाल मस्तीचा असंच आपल्या ब्लॉगमध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे. पूर्ण ब्लॉग बघा. सगळं मस्त फॅमिली ब्लॉग असणार आहे. एकदम एन्जॉय धमाल. मला माहिती नाही काय होतं एवढं माहिती आहे की फुल एकदम उद्याचा दिवस आपला असणार आहे. उद्या परवा आमचा इव्हिनिंगचं चेकआउट आहे. तर सगळे मी तुम्हाला सांगेनच. आता जाऊया झोपूया उद्या उठूया आणि मला उद्या भेटतो. तर मित्रांनो तयारी झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे पद्धतशीर. सगळ्यांची तयारी झालेली आहे. कामावरनं आलेलो आहे. तयारी केली घाई झाली थोडी. आता मस्तपैकी आपण CSTला जाणार आहोत आणि CSTनं सरळ आपण कर्जत. ठीक आहे पुढे भेटतो मी. सध्या घाई झाली आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आपण चाललेलो आहे कर्जतला. जसं की तुला मी सांगितलं CSTवरनं धावपळ झाली जरा त्यानंतर कर्जतला चाललो आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो आपला सोबत पप्पा आहे. पप्पा आहे करा. मम्मी आहे हे बघा. मावशी पण आहे. काका आहे. काका आहे करा. काका मोबाईल ठेवा तो. आणि स्वराज आहे आपल्यासोबत. वर्णिका आहे ऑलवेज तुम्हाला जसं की माहिती आहे. आणि आपले नवरोबा समर्थ. त्याबरोबरच खायची सोय झालेली आहे. आवरे कंपनीचे अध्यक्ष काय फर्स्ट एड बॉक्स पण घेऊन आलाय समर्थ. एकदा एमर्जन्सी वाली बॅग आहे. जेवून घ्या मित्रांनो फटाफट आणि मला पुढे भेटतो मी. One eternity later. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे भिवपुरीला. म्हणजे कर्जत नाही ॲक्च्युली आमचा जो विला आहे तो कर्जत आणि भिवपुरीच्या मध्ये आहे. तर आम्ही तिकडे फायनली पोहोचलेलो आहे. आणि आपल्यासोबत सगळी परत पब्लिक आलेली आहे. आपण बघू शकतात आर्यन भोसले यांचं आगमन झालेलं आहे. ठाण्याला आलेला पण गर्दी असल्या कारणाने मी दाखवलं होतं तुम्हाला. बाकी इथे चाललेलं आहे स्मगलिंग. चकू मावशी पण आपल्यासोबत हाय कर. आपल्यासोबत अजून सगळे पाहुणे पप्पा मम्मी. हे बघ हे बघ हो आय करा मामी आय कर. आई आय कर. पैसे हातात अजून आपल्यासोबत आहे बघा काका पण आहे. मामा पण आपल्यासोबत समर्थ. आणि ऊन पण बरंच पडलेलं आहे. आपण लवकर जाऊ विलाला कारण की इथून गाडी पण बोलवली आहे. म्हणजे इथून व्हॅन का काय ते टॅक्सी वगैरे असेल तिथून आपण जाणार विलाला. तिकडे जाऊया फटाफट आणि पुढचं तुम्हाला दाखवतो मी. आता फटाफट आपण पुढे जाऊया. स्वराज भाई आपलं ड्रेसिंग बघा. ड्रेसिंग नाईकी नाही स्पार्क्स. मम्मी आपली बघा ड्रेसिंग. मम्मीची ड्रेसिंग बघा फुल कार्गो ओव्हरसाइज टी शर्ट घातलेली आहे. भिवपुरी स्टेशनला पण आलेलो आहे. मम्मी पोच देऊन तयार आहे. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. आता बाहेर आलेलो आम्ही. आता सीन का झाला ॲक्च्युली म्हणजे थोडं रिक्षात येते जरा आहे थोडा सीन आहे म्हणजे इकडे तिकडे माहीत ना तुमचं. तर तसंच आहे लुटालुटाचे धंदे पण आहेत आणि आहे सगळं. तर तसं करत आता एक रिक्षाला डन झाला आमचा. आणि आता मी रिक्षा नाही ॲटलीस्ट आम्ही 2 टॅक्सी मागवल्यात. तर टॅक्सीने जाऊ आणि पूर्ण बघायला तुम्ही आम्ही ऑफ रोडिंग करत चाललो हे बघा. पूर्ण गावातून शेतामधून कारण की कर्जतला ना उतरलो. कर्जतला उतरलो असं तर थोडं सिटी टाईप आहे आणि जरा जाऊ तरी शकतो. आम्ही भिवपुरीला उतरलो आहे. स्वराज भाऊ आपला सोबत आहे. स्वराज एकदम मोठा झाला आहे. तुम्ही लास्ट व्हिडिओला बघितला असाल. भूक लागली मला. भूक लागली आज आहे तो. आम्हाला इथे रस्ता भेटत नाही. आम्ही केवढा चाललो. आम्ही पूर्ण गोल गोल फिरतोय. आम्हाला माहितच नाही रस्ता. चक्रीवादळ बनून बसलोय. चकवा म्हणतात त्याला. चक्रीवादळ. अरे
गाडीमध्ये बसलेले आहेत सर्व अशा प्रकारे आपण बघू शकता. बिर्याणी पण सांडलेली आहे. मम्मी कुठे आहे? माझी मम्मी कुठे आहे? तुमची मम्मी आलीच बघ. नाही. पाणी द्या ना कोणीतरी. आई ओ आई, आई हाय कर. चला 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 चला. ही आपली जेंट्स लोकांची गाडी आपण बघू शकता. आर्यने जागा पकडलेली आहे. व्हिडिओ मला काढायची बसणार हा. हे बघा स्टॉक बघा, स्टॉक पाण्याचा स्टॉक. फायनली पोहोचलेलो आहे आपण आणि तुम्हाला मी विला दाखवतो आहे इन 3, 2 and 1. हे बघा प्रॉपरली आपण बोललेलो आहे पद्धतशीर फार्म हाऊस. हा नाही घेतला आम्ही, हा वाला घेतलेला आहे आणि प्रॉपर टूर देतो मी तुम्हाला. पूल आहे हा. लवकरच मी फटाफट चेंज करून तुम्हाला पूर्ण टूर देईन. आता देणार ना असं, कारण की मी स्वतः तुम्हाला बघितलं नाही कसं आहे काय ते. तुम्हाला लवकरच भेटतो. तर मित्रांनो आतल्या बेडरूम मध्ये आलो आणि लाइटिंग बघू शकता. फुल सनकीस्ट एकदम व्यवस्थित एस्थेटिक वाटते. हे बघ आर्यम बघ, हा चॉकलेट बॉय, चॉकलेट बॉय. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित हा बेडरूम आहे. चेंज समर्थ थकलेला आहे अशा प्रकारे, कारण की जशी की ऑफरोडिंग केली आम्ही, तुम्ही बघितलं असेल. लय चाललो म्हणजे आमचा असं झालं कार्यक्रम की आम्ही म्हणजे चाललोय आणि ॲडव्हेंचर करत चाललोय. एक एक प्रॉब्लेम येत जातात, आम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चाललो, असा विषय झाला आमचा. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे अशा प्रकारे. तर कसं उघडतात बाहेर तरी नापीक जमीन वाटते विषय. बाकी काय ना, हा बेडरूम आहे. मला माहिती नाही, चेंज करूया मग फटाफट आणि सरळ जाऊया पूलमध्ये आणि तुम्हाला भेटतो. आणि आजचा कार्यक्रम तुम्ही बघायला ब्लॉग पूर्ण बघा, जे काय कार्यक्रम असतील तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो मस्तपैकी सनसेट झालेला आहे, म्हणून आम्ही यावेळी आम्ही खास करून डिसाईड केलं की इव्हिनिंगचं आम्ही चेक इन घेऊया. कारण की सकाळी घेतल्या कारणाने काय होतं, सकाळ पूर्ण जाते, दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला होत नाही आणि पटत लगेच घरी जायचं असं होतं. म्हणून आम्ही इव्हिनिंगचा चेक इन घेतला, म्हणजे उद्या सकाळ भेटेल आम्हाला, म्हणजे उद्याची दुपार पण आम्ही एन्जॉय करू आणि मग इव्हिनिंग पण असेल. आणि बाकी तुम्ही बघू शकता आपल्यासोबत मम्मी पप्पा बसलेले आहेत. मम्मी पप्पा हाय तरी कर. मम्मी पाण्यात उतरणार, फक्त पाय काढ उभवते. पूर्ण पैसे दिलेत, पूर्ण पैसे दिलेत. खायचे पैसे. पूल वगैरे व्यवस्थित आहे. मी अजून गेलो ना मित्रांनो, 5.5 फूट आहे असं बोलतात. आणि बाकी सगळी पब्लिक आहे. मी तुम्हाला आता चालू केला ब्लॉग, तर बोललो आता टूर पण देईन फटाफट. तर ही एंट्री आहे, आपण बघू शकतो. तुम्हाला एंट्री बघा कशी, इथून गाडी आली, इथून ही एंट्री ऑल द वे. हा इकडे एक विला आहे, इकडे दुसरा विला आहे. तर आम्ही हा नाही, आम्ही हा घेतलाय. आणि पूल लेट्स गो. आणि इथे आपली पब्लिक बघू शकतात. हे बघ हे जलपरी आणि जलफुगा लास्ट टाइम तुम्हाला आठवत असेल. आणि स्विमिंग क्लास चालले इकडे. ए हाय तरी का रे स्विमिंग टीचर, हाय तरी करा यार. व्हॉट इज दिस यार. पप्पा पण ब्लॉग बनवत आहेत. हे बघा मावशी पण ब्लॉग करते. बाकी सगळे बसलेले आहेत इकडे. मामा मामी छकू मावशी काका पण आहेत. काका हाय तरी करा. आणि हा विला आहे, इथे पूल व्यवस्थित वातावरण झालेलं आहे. आपण एंट्री करूया, तुम्हाला दाखवतो मी. हा आपला प्रॉपर एंट्रन्स असणार आहे. विलाचं नाव तुम्ही बघून घ्या, आप्पा विला. हे बघा इथे डायनिंग आहे मस्तपैकी. तुम्ही बाहेर बसून पूल साईड तुम्हाला काय एन्जॉय करायचं असेल, एन्जॉय देखील करू शकता तुम्ही. एंट्री घेऊया आपण. एंट्री घेतलेली आहे आणि हा तुम्हाला एस्पेस लॉन भेटणार आहे मित्रांनो. आणि व्यवस्थित मस्तपैकी आता रात्री फुल मचवायचे आपल्याला. बाकी काय नाही, ही पाठची आहे. हे बघा कॅरम भेटू शकतो तुम्हाला. इंडोर गेम्स वगैरे काही हवे असेल ते पण आहे. हे बघा इथे बेड वगैरे आहे, समोर TV आहे. एन्जॉय करायचं असेल ते सुद्धा, टेबल खुर्च्या. हा फर्स्ट बेडरूम. हा 2 BHK विला आहे, तुम्ही बघू शकतात. आजी झोपली आहे. आणि हा बेडरूमच्या ते कनेक्टेड अजून एक इथे वॉशरूम आहे. आणि हा दुसरा बेडरूम जसं की तुम्हाला दाखवलं आहे. इथे हा आमचे पूर्ण पुरुष मंडळी इकडे आहेत. इथे सगळं सेन्सर्ड आहे सगळं. आणि हा बाहेरचा. हे तर तुम्हाला मी दाखवलंच तसं पण, की हा बेडरूम आमचा आणि इथे आम्ही सगळे राहणार आहोत. समर्थ आणि परत गेला, लाजू नका, इथे आपलाच ब्लॉग आहे भाई. विषय आहे काय, आम्ही दोघं पाण्यात गेलो ना, कारण की आम्ही दोघं पाण्यात गेलो ना तर सगळे बाहेर येणार नंतर. काय बोलतो अशी, सगळे बाहेर येणार आहे. बोलो सगळं तुम्हाला टूर देतो, कारण की नंतर मोबाईल भिजणार आहे मला माहिती आहे नंतर, कारण की टाइम पण नाही भेटत रूम टूर द्यायला. तर रूम टूर दिलेला आहे. आणि आता संध्याकाळचा नाश्ता कांदाभाजी मागवलेली आहे. कांदाभाजी पण खाऊया, भूक लागली आहे, जोरात भूक लागलेली आहे. संध्याकाळचा नाश्ता येईल तो करूया आणि आता तुम्हाला पुढे भेटतो. चॉकलेट असं पसरलं कसं? चॉकलेट पुरणपोळी काय चालतंय. भजीच्या आधी आपलाच कार्यक्रम संपला सगळा. हे घ्या, संध्याकाळचा नाश्ता घ्या.
पुरणपोळी संपली आहे. आता ऑफिशियली ज्याच्यासाठी पैसे दिले ती वस्तू आलेली आहे. संध्याकाळचा नाश्ता आलेला आहे मित्रांनो. कांदा भजी आणि बटाटा भजी. हे बघा, हे बघ थांबतच नाही, त्याच्या हॉटस्पॉट मध्येच खात आहेत. हॉटस्पॉट नाही रे, हॉटपॉट. कसं वाटतं बाई? हा, आम्ही तर अजून पाण्यामध्ये पण नाही गेलो. आम्ही बोललो जरा खाऊ पिऊ मस्त की चहा वगैरे पिऊ, मग आम्ही पाण्यात जाणार. तुम्ही बोला असाल कधी हेच बोलताय पाणी कधी जाणार, पाणी कधी जाणार. जाऊया आपण, लवकरच जाऊ पाण्यामध्ये. हे बघा, हे बघा, हे बघा, ही अजून एक दोन दुसरी. ही दरवेळी शेवटला यायच्या पाण्यामध्ये. यावेळेला काय झालं काय माहिती, सगळ्यात पहिली हीच चालली आहे. दुनी इकडे बघ, दुनी तिला भाव चढला, एस्थेटिक झाली ना आता म्हणून. हे बघ अजून एक तिसरा पाहुणा चटणीमध्ये आंघोळ करते आता. नुसतं चटणी चटणी. ही पण एक तशी आहे. ही बघ इग्नोर मारते, फुल इग्नोर. मी ब्लॉग करायच्या नादामध्ये मित्रांनो भजीच संपली. सिरियसली सांगतो, ऑन सिरियस नोट सांगतो. काय भाई? हा खोटं बोलतोय? थोडीशी खाल्ली. मी ब्लॉग करतोय, बघतो हॉटपॉट मध्ये 2 ते 3 भज्या फक्त राहिल्या बस. काय विषय? हे बघ चटणी पण संपली. चाय आली आहे, चाय आली, चाय कैसा दिया, कैसा दिया? 5 रुपये. गरमा गरम भाई संपला. तुम्ही काय वेगळाच कार्यक्रम चाललाय तुमचा. भजी पण आलेली आहे. भजी 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 भजी. आणि वरून घ्यायची, वरून अशी वरून घ्यायची. ही वरणी का? आपण नंतर तर मित्रांनो आर्यन चाय वरती शायरी बोलणार आता. गौर फरमाइए थोड़ा. आप देख सकते हो चाय यहाँ पे है. आर्यन बुआ होऊन जाऊन दे. क्या बोलू बोल ना. चाय के ऊपर कुछ तो शायरी हो जाए. बोल. मला गाणं माहिती. हाँ बोल चल, होऊन जाऊन दे. एक गरम चाय. बोल. काय उपयोग नाही रे. म्हणून घेऊन जात नाही आम्ही कुठे. एक गरम चाय की. तर आर्यन बोलला की उद्या सकाळची चाय येईल ना, तो बोलला तेव्हा मी बोलणार आहे शायरी. आता काय होणार नाही बोलतो. तर आपण सध्या तरी कट करूया आणि चाय एन्जॉय करूया. मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि तिथे फाउंटन पण लागलेलं आहे मित्रांनो, बघू शकतो आपण. फाउंटन तर घरात जातंय. मित्रांनो पाण्यात यायची वेळ आलेली आहे आणि पहिली उडी एकदम पहिली उडी एकदम बादशाह. मित्रांनो आपण बघू शकता मस्तपैकी इव्हिनिंग झालेली आहे आणि लाईट्स वगैरे पण मस्तपैकी लावलेले आहेत आणि पाणी ऑलमोस्ट आमच्या इथपर्यंत आलेलं आहे. हे बघ, हे बघ, हे बघ. आणि हा महिला मंडळ पण पाण्यात उतरत आहे. बंदर नाही, बंदरी. माझी मम्मी बोलते बुरा मत देखो, मावशी बोलते बुरा मत बोलो. आणि आता काय बोलत हिला ऐकायला देणार नाही तसं पण. उंचवडी कोण मारेल कॉम्पिटिशन चाललेली आहे बघ. हा एकच उडी मार. चौघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. हा 1 2 3. हे समर्थ एक काम कर समर्थ तू साईडला होती का, तुम्ही खेळा. 1 2 3. हा स्वराज. आणि इथे पप्पा लोकांमध्ये आता जो लांब उडी मारा त्याची कॉम्पिटिशन चाललेली आहे. आपण बघूया समरचे पप्पा, आर्यनचे पप्पा आणि माझे पप्पा. हा थांबा जरा, हो थांबा जरा. 1 2 3. पूल मधला विषय तर सध्या तरी संपलेला आहे, कारण की अंधार पडलेला आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सध्या तरी आलेले आहेत पब्लिक्स. काय करायला आलेत? कॅरम खेळायला. आणि पहिला डावात नुकतं चालू झालेला आहे. आपण बाकीची पब्लिक गेली आंघोळ करायला. ते आंघोळ करणार आहेत. नंतर मग आमचा काही कार्यक्रम असेल, अंताक्षरी, गाणी, फॅमिली टाईम, जेवण वगैरे सगळं काय असणार आहे. तुम्ही फक्त बघत बसा, एक एक डिश बघत बसा. महिना आपलं तासाने आमच्या आयटममध्ये चेंज होतं. तुम्हाला दाखवतो मी काय काय खायला येते. आणि मस्त
मस्तपैकी सगळ्या तयारी वगैरे परत केलेली आहे, फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि खाऊया आपण फटाफट. हे बघा पंगत बसलेली आहे व्यवस्थित. ॲक्च्युली तिकडे पण बसायला आहे जागा, इथे समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता डायनिंग आहे. सगळे आम्ही इथे बसलोय. मित्रांनो ॲडव्हेंचर करायला आलोय. विलाच्या वरती टेरेस पण आम्हाला माहिती नव्हतं आणि शिडी एवढी डेंजर आहे ना की म्हणजे पाय गेला की डायरेक्ट राच करून खाली डायरेक्ट विशेष काम बारी. हे बघा हळूहळू टाकायला लागतोय ॲडव्हेंचरस. हा हे बघा अंधारामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. हे बघा खाली बघा. तर मित्रांनो हाच व्ह्यू जर तुम्ही सकाळी बघायला तुम्हाला एक नंबर आवडेल. हा स्वराज द ब्लॉग्स. स्वराज द ब्लॉग्स तुम्हाला सांगतो की स्वराजने पण दत्त जयंतीचा ब्लॉग केलेला त्यांच्या एरियामध्ये, पण तो अनरिलीज्ड आहे अजूनपर्यंत. तो त्याला कॉन्फिडन्स नाही टाकण्यासाठी, तर तो पण मस्तपैकी बोलतो. तो पण करेलच नंतर, चांगली गोष्ट आहे. नाही TPC आणि बाकी काय ना मस्तपैकी आता आराम आहे. आराम म्हणजे आता नाईट आहे, मस्त जेवायचं आहे, फॅमिली टाईम स्पेंड करायचा. खूप मजा येते. मी सगळं शूट करू शकत नाही कारण किंवा फॅमिली टाईम स्पेंड करायला लागतो आणि त्याच्यासोबत व्हिडिओ पण तुम्हाला दाखवावी लागते. बस बाकी काय नाही. उद्या सकाळी मात्र वेगळं सेलिब्रेशन असणार आहे, तो पण तुम्हाला समजेलच लवकर. सध्या तरी खादरपट्टी फुल चालली आहे, मस्त स्टार्टर झालेलं आहे. आता जे आपलं जेवणसुद्धा येईल. आणि रात्री तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता, काय पीस वाटतं इकडे. हे बघा मस्त पूल आहे, शांतता, वरून व्ह्यू, आराम. म्हणजे काय असं वाटतच नाही, काय टेन्शन नाही, काय नाही, चिल लाईफ एकदम. अशा प्रकारे डम श्रासचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. तर नियम आहे, मराठी बोली असेल तर वरती मामा, आणि हिंदी मूवी असेल तर डाऊन. ओके, जुनी मूवी असेल तर ओके, जुनी मूवी असेल यानात माईक द्या. मधला मूवी इथे. मधला मूवी नाही. अरे ते मधला आहे. ए हिला माईक दे. जुना नवीन. हे जुना नवीन मारू दे. हे मधला नाही, जुना नवीन. आम्हाला काहीच समजत नाही जुना काय मूवी विषय होतो. त्यांना कुठे कन्फ्युजन ही पहिला बकरा आर्यनच झालेला आहे. अरे इथे उभा राहा, म्हणजे आम्हाला पण तुझी ऍक्टिंग बघ. ए तुझी ऍक्टिंग चांगली असेल पाहिजे, आपले पॉइंट पाहिजे. हे इकडे बघा. नाही तो पण आम्हाला आधी हिंदी अरे सांग ना काय ते. अरे हा बोलतो काय. किती वर्ष आहे, शब्द आहे की वाक्य आहे. शब्द बोलली ना, तुला बोललो होतं ना तेच. हिंदी मराठी हिंदी बोलली ती. मंगळसूत्र चैन कुली की मेन कुली. मित्रांनो डम शरास खेळालेले मस्त वेगळी फुल मजा आली. जसं की तुम्ही बघितलं फुटेज मी सगळ्यांना टाकू शकलो कारण की ऑफकोर्स एवढं कुठे टाकत बसू, खूप मोठी फुटेज होते. आणि आता आपलं बुफे सिस्टम समर्थ भाय बुफे सिस्टम चालू झालेलं आहे. जेवायला भेटलेलं आहे चिकन करी, राईस, मच्छीज, व्हेजिटेरियन आयटम्स आहेत थोडेसे, ह्या बघू शकतो आपण. आणि हे काय पापड. ओके, आणि भाकरा ऑलरेडी सर्व केलेल्या आहेत, बघू शकतो आपण सगळे. तर बस हा एवढाच कार्यक्रम, मस्तपैकी जेवूया आणि पुढे अजून कार्यक्रम आहेत आपले, सगळं तुम्हाला बघायला भेटेल. सध्या आपण जेवून तुम्हाला भेटलो. आपण मच्छी बघू शकतात, मच्छीसाठी खरे मानकरी छकू मावशी, थँक्स मच्छी आणल्याबद्दल. ही मच्छी इन्क्लूड नाही ना, तर तुम्हाला वाटेल की आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. हा एवढं मागडा आयटम कोण देणार पण नाही. आणि बाकी मच्छी या लोकांनी आणलेली आहे. बाकी हे एवढं, हे भात मस्त आहे, हे यांच्याकडून, आणि मच्छी आम्ही आणलेली आहे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा सगळे सलाड 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 चालू झाले, चालू. अरे भाऊ लिंबूला सुरी द्या ना. लिंबूला अरे समर्थला एक पीस घे. A few moments later. How are you? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मम्मी पप्पा यांना 21व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मंडळ आभारी आहे. बोलला दोन शब्द. थँक्यू व्हेरी मच.
शब्द. इथे मी म्हणजे 2 शब्द संपवतो. जय जय. The next day. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आहे दुसरा दिवस इन द सेन्स काल रात्री आम्ही एवढं मजा केली ना, एवढी मजा केली म्हणजे दमशरास खेळालो. त्यानंतर आम्ही रात्री अंताक्षरी खेळालो, म्हणजे ॲक्च्युली हाऊजी पण खेळालो. हाऊजी दरावेळ खेळाली, पण हाऊजी खेळून आम्हाला झोप येत होती. म्हणून आम्ही बोललो की काहीतरी असं खेळू ज्याच्यामध्ये म्हणजे असं झोप येणार नाही, थोडं ॲक्टिव्ह राहायला लागेल. तर मग आम्ही अंताक्षरी खेळलो. आणि अंताक्षरीमध्ये तुम्हाला सांगतो मी 2 टीम पडलेल्या आमच्या, जेन्झी वर्सेस मिलेनर. म्हणजे सगळ्या जुने लोक म्हणजे मम्मी पप्पावरती, आणि आमच्या नवीन पोरांची टीम झालेली. आमची टीम पूर्ण हरलेली, कोणालाच काही गाणी येत नव्हती. म्हणजे गाणी इन द सेन्स गाणी सगळ्यांना येतात, बट त्या टायमाला सुचत ना असं. आणि हे लोक जे आहेत सगळे मम्मी पप्पावर, या लोकांनी तर वन साईड या लोकांनी काढली मॅच. आणि आज दुसरा दिवस उजाडलेला आहे. झोपलो आम्ही रात्री, जवळ 3 वाजता झोपलो आम्ही. आता वाजलेले आहे 8:30. लगेच उठलो आम्ही, कारण की झोपून अर्थ नाही. इथे पर्यंत झोपलात तरी काय करणार तुम्ही. आता परत मजा करायची, कारण की आज आमचा चेकआउट आहे संध्याकाळी 6 वाजता. तर आता 8:30 वाजले, म्हणजे आजचा पण पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट हाफ दिवस आमच्याकडे आहे. तर आज पण मजा करूया व्यवस्थित. आता नाश्ता येणार आहे, तर नाश्ता पण येईलच. खाऊया फटाफट. नाश्त्याला मी काय भुर्जी पाव आणि मिसळ पाव असे 2 आयटम होते. आता आज मंगळवार आहे, तर आज खाऊ शकत नाही, म्हणून आम्ही खाणार आहोत मिसळ पाव. आणि चाय पण आलेली आहे, चाय पिऊया फटाफट. आणि इकडचा जो सकाळचा व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे काल रात्री तुम्हाला दिसत पण नसेल मी टेरेसवरती. आता सध्या मी टेरेसवरती आहे. काल रात्री जिथे आलेलो तिकडे आहे. आणि हे बघा इकडचा व्ह्यू बघा. हे बघा वन साईड व्ह्यू आहे, म्हणजे भारीच वाटतं. बघा या साईडला यांची शेती आहे ॲक्च्युली. कसली आहे ते माहिती नाही, पण आहे खूप मस्त. सकाळ ऊन पण मात्र भरपूर पडलेलं आहे. म्हणजे एवढं का तुम्हाला दिसत असेल समजा व्हिडिओ बघूनच की ऊन किती पडलं आहे ते. आता पूलमध्ये जायचं परत एकदा. ॲक्च्युली आत्ता मजा आहे ना पूलमध्ये. काल संध्याकाळी आलेली आहे, त्यानंतर अंधार पडला, तेवढी काय मजा नव्हती आली. पण आत्ता जी पूलमध्ये मजा येणार आहे ती ओजी असणार आहे. मस्त गेम खेळू आपण, पूलमध्ये जाऊया. आणि एक सेलिब्रेशन असणार आहे, तो पण सुद्धा बघायला भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ मला माहिती आहे मोठी होणार आहे, बट काय करणार आहे, व्हिडिओ माझ्या मोठ्याच होतात तुम्हाला माहिती आहे. आणि आर्यन भाऊ आलेले आहेत. आर्यन भाऊ यांना वाढदिवसाचा खूप शुभेच्छा. आणि हा काल पण तुम्ही बघितलं सेलिब्रेशनमध्ये आर्यनचा बर्थडे आणि माझ्या मम्मी पप्पांची लग्नाची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे. दोघांचं पण ते होतं, त्यानिमित्ताने मग सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आर्यन भाऊला कोटी शुभेच्छा. किती पूर्ण झाले भाऊ? 17 पूर्ण झाले. आणि आपले भाई जगताप आलेले आहेत. भाई इथे बघ काय विषय. आमचं समर्थ म्हणजे ऑर्गनायझर आहे, एकदम वन साइड ऑर्गनायझर आहे. त्याच्यावर ऑर्गनायझर कोणच नाही म्हणजे एवढं खतरनाक ऑर्गनायझेशन ना, म्हणजे खतरनाक फॉलोअप, कॉर्डिनेशन्स अँड ऑल दॅट. ही इज अ वेल कॉर्डिनेटर. स्वराज भाऊ. आणि ही जागा मला माहिती पण नव्हती, आणि स्वराजने डिस्कवर केली आहे, कारण की आम्हाला माहिती पडत होती ते टेरेस आहे. स्वराज आमचा असा आहे ना की कुठल्या ठिकाणी गेला ना नवीन, तर काय ना काय नवीन ते जागा डिस्कवर करत असतो लहानपणापासून. आणि आता देखील तेच करतं. ही शिडी बघा, खूप रिस्की शिडी आहे ॲक्च्युली, कारण की याच्यामध्ये काय नाही, डायरेक्ट पाय गेला तर डायरेक्ट आर पार. हे बघा सकाळचा नाश्ता आलेला आहे मित्रांनो, मिसळ पाव. हे तुम्ही कुठे मध्ये येऊन बसलात लगेच? मगाची माझं सोबत होतं, बरोबर सीट पकडली पाहिलं बरे. अशा प्रकारे नवीन गेम इथे खेळण्यात येत आहे. गेमचं नाव आहे ग्लास पिरॅमिड. लावणे आणि काढणे पण. हे बघा वन साइड तुम्हाला खेळाडू दाखवतो. मामी आहे, मावशी आहे, छकू मावशी आहे, मम्मी पण आहे. चला अटीकटीचा सामान आपण बघू शकता इकडे. पहिला, दुसरा, हे मम्मी हरली. सेकंड राऊंड सुरू झालेला आहे. श्लोका, वर्णिका आणि आजी खेळणार आहे. 3, 2, 1. वर्णिका जिंकलेली आहे. चला राऊंड 3 आलेलं आहे. राऊंड 3 मध्ये मामा, काका, पप्पा आणि अमित काका पण आहेत. तर चालू करूया राऊंड. 3, 2, 1. प्रयत्न बसलेला आहे. 2, 3 स्टार्ट. आता सेकंड राऊंड फायनल आहे. 1, 2, 3 स्टार्ट.
फायनल जिंकलेला आहे मामा. आणि आता मामाची एकट्याचीच कॉम्पिटिशन आहे. सगळ्या क्लासचं पिरामिड लावायचं आहे. 6 लाव 6. थरवरती थर रचत चाललेले आहेत. उलटा ठेव. परत सरळ ठेव. सरळ ठेव. 3 1 3 1 पदू. अरे पदू इकडे आहे. अजून एकच. हे नाही ना, लाव परत लावू शकतो. शिड्या उतरवल्यात. ग्राउंड बेस. चला घेऊन टाक. 2 3. अशा प्रकारे नवीन गेम आहे. डोक्याला डोकं लावून बॉल पडला नाही पाहिजे असा गेम आहे हा. मम्मी पप्पा जिंकलेले आहेत ना. अजून हाय काय तिकडे पण जायचं. अगं बाय पडले. 1 2 3. अरे कुठे गेला इकडे कुठे गेला. 2 3. तर मित्रांनो आपण सध्या आलेलो आहोत पाण्यामध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आता आम्ही पाण्यामध्ये येणार आहोत. तर पाण्यामध्ये आलेलो आहोत आणि फुल धमाल चाललेली आहे पब्लिकची. स्वराज द बॉय. स्वराज आमचा स्विमिंग टीचर आहे. स्वराज पोहून दाखव जरा. दाखवा ना भाई. वैश काय समर्थ भाऊ आहे आपल्यासोबत. आणि बाकी तुम्हाला पाण्याखालचे फुटेज दाखवायचे असतील तर ते पण दाखवेन मी. हा आणि पप्पा पण आपल्यासोबत. पप्पा गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पडेगा. कॉपीराइट देऊ नका फक्त बस. वर्णिका मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलात की आपला बड्डे साजरा केला आपण. तो सेलिब्रेशन होता. जसं की तुम्हाला बोललेलो की एक सेलिब्रेशन असणार आहे. तर तो सेलिब्रेशन होता. म्हणजे एप्रिल आणि मार्च आणि मे या महिन्यामध्ये आमच्याकडे सगळे भरपूर बड्डे असतात. तर माझा बड्डे, माझा आजीचा बड्डे आणि अजून मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी, बाकी काका काकांची पण ॲनिव्हर्सरी होती आज नाही 24 तारखेला होती. आर्यनचा बड्डे होता. असे सगळ्यांचे पण एकत्र लाईनीत केक आणलेले. एक आपले जेवण झालेलं आहे आपलं. आता मस्तपैकी सगळे रेडी झालेलं आहे. तुम्ही आपण बघू शकता व्यवस्थित. आणि बाहेर ऊन तर एवढं नाही बघा. सगळे सुकायला घातलेत बघा कपडे. हे बघा इथं कपडे सुकायला घातले. ट्रिप आपली संपलेली आहे. अशा प्रकारे फोटोज वगैरे सगळे काढून गेलेले आहे. ऊन तर एवढं आहे ना काय सांगू. म्हणजे फोटो काढायची इच्छा पण नव्हती होत, पण काढायची आहेत. एवढं तापत होतं ना अक्षरशः पूर्ण टॅन झालं असं झालं. म्हणजे एवढं ऊन आहे ना, खूप ऊन आहे. बस काय बोलल्यासारखं हाय नाही. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
आपली ऑटो नाही टॅक्सी येईल आपली ज्या गाडीने आपण आलेलो ते जरा आपल्या घ्यायला. तिथून आपण जाणार मुंबईला. परतीचा प्रवास सुरू. ब्लॉग जर का आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा. आणि बाकी तुमच्या भावाला सपोर्ट करा सदैव पाठीशी. इथे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुखी राहा आणि मस्त मजेत राहा.